दादा मुख्यमंत्री होईपर्यंत केस वाढवणार असा संकल्प केलेल्या नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्याने अजित पवार यांच्या निधनानंतर डोके मुंडन केले। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विलास झोडपे यांनी 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी एक संकल्प केला होता। अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईपर्यंत आपण केस कापणार नाही असा त्यांचा निर्धार होता। नेत्यावरील श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून झोडपे यांनी तब्बल 1 वर्षाहून अधिक काळ केस न कापता ठेवले होते। मात्र अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे हा संकल्प अपूर्णच राहिला। अंत्यसंस्कारानंतर विलास झोडपे यांनी नीरा नदीच्या तीरावर डोके मुंडनाचा विधी केला आणि ही कृती अजित पवारांच्या स्मृतीस अर्पण केली आहे। स्थानिकांशी संवाद साधताना झोडपे म्हणाले की नेत्यांच्या निधनानंतर आपला संकल्प अर्थहीन ठरला असून हे मुंडन म्हणजे अजित पवारांच्या जीवन कार्याला दिलेली अखेरची मानवंदना आहे। ज्यांच्यासाठी मी हा संकल्प केला होता ते आता आपल्यात नाहीत। येथे डोके मुंडन करून मी अजितदादांच्या स्मृतीला ही आहुती अर्पण करत आहे, हे असे भावनिक शब्दात झोडपे यांनी सांगितले। आज आदरणीय अजितदादा अनंतामध्ये विलीन झाले। मी दादांचा विलास झोडपे मुळे विधानसभा क्षेत्रातील एक निष्ठावंत कार्यकर्ता मागील 20-25 वर्षापासून दादाच्या सानिध्यात होतो। 2024 नंतर दादा मुख्यमंत्री व्हावे अशी मी शपथ घेतली होती। जोवर दादा मुख्यमंत्री बनणार नाही तोवर मी माझ्या डोक्यावरची केस कमी करणार नाही असा माझा संकल्प होता, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि दादा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदरच दादा आपल्यापासून निघून गेले। म्हणून दादासाठी वाढवलेले केस मी दादासाठी हे आता अर्पण करतो आहे।